आदौ रामतपोवनादिगमनम् अध्वामृगं काञ्चनं वैदेहीहरणं जटाल्मरणं सुग्रीवसम्भाषणं वालीनिर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं पश्चात् रावणकुम्भकर्णहननं एतद्धि रामायणम्. जय श्रीराम. नमस्कार. आजचा माझा विषय आहे कुंपण नव्या जुन्याची. ऋण जुळत्या पाखरा जारे माझ्या माहेरा असं म्हणणाऱ्या तिला आता खरं तर पाखरासोबत निरोप पाठवण्याची गरज नाही. कारण काय झालंय, आता मोबाईल आहे, 2-4 सेकंदात ती आपल्या माहेरी संपर्क साधू शकते. पण म्हणून माहेरची ओढ कुठेही कमी झालेली नाही. तीच ओढ आहे आणि तीच हे गाणं जे आहे ते बरोबर मनाला भिडतं. पूर्वीसारखं आता तिच्याकडे साडीचा पदर नसेल पण ओढणीचं टोक नक्कीच ओलं होतं, कारण ते डोळे टिपण्यासाठीच असतं. खरं तर ही जुनी जी गाणी आहेत ती पूर्वीची लोकांचं जगण्याचं साधन होतं. जेवढी ती मनोरंजकता होती तेवढीच ती अर्थपूर्ण होती, आशयपूर्ण होती, उद्बोधक होती आणि त्यामुळे ती चिरतरुण राहिली. आज कुठल्याही गाण्याच्या कार्यक्रमात जर आपण बघितलं तर जुन्या गाण्यांचा सहभाग जास्त असतो आणि बरेचसे त्या गाण्यांना जास्त का निवडलं जातं तर ती अर्थपूर्ण गाणी आत्ताची आपली जी पिढी आहे त्या नव्या पिढीला सुद्धा खूप आवडतात. जुन्या पिढीकडून बऱ्याचशा गोष्टी आता घेण्यासारख्या आहेत. आता एक छोटासाच किस्सा सांगते की भाजी आणायला मंडईत पुण्यात एकदा मी गेलेले तर शेजारी एक आजी आजोबा भाजी घेत होते. आजी थोड्याशा दूर होत्या तर आजोबा सहज म्हणवते की अगं सखे अगं कोबी छान आहे, तू घेऊया का. परत थोड्या वेळाने अगं प्रिये मी काय म्हणतोय कोथिंबीर पण ताजी दिसते. मी खरं तर बघतच बसते, म्हणजे पुण्यातले आजोबा आहेत त्यामुळे कशा नावाने हात मारत असतील. आजी थोड्या दूर होत्या. आजोबांना सहज म्हटलं आजोबा एकदम रसिक दिसता. आजोबा म्हटले अगं कसली रसिकता आणि काय. गेले 8 दिवस झाले ह्या वार्धक्यामुळे मला हिचं नावच आठवत नाही. पण काय करणार, आता जर मी तिला असं बोललो तर ती दुखावेल, तिला खूप वाईट वाटेल. आणि खरं सांगू या वयात माझ्यासाठी ती खूप सगळं करते. मग तिला दुखावू कसं. मग मी काय केलं, आता तुमच्या नवीन सगळ्या सिरियल बघतो त्यात जो नवरा असतो ना तो नावाने हात मारतच नाही बायकोला. राणी, प्रिये, सखे, डार्लिंग म्हटलं त्यातली आईवेळी जी 2 शब्द आठवतील त्या 2 शब्दांनी आपल्या बायकोला हात मारायची. तिला पण थोडंसं नवीन असल्याचं फील येतो आणि माझी गरज लागते. खरं तर आपण यातून काय शिकायला पाहिजे की जुन्या पिढीने बऱ्याचशा गोष्टीवर मात केली की प्राप्त परिस्थितीत जे नाही त्याचं दुःख नाही करत बसते तर त्यातून कसा मार्ग काढता येईल हे त्या पिढीकडून आपल्याला शिकण्यासारखं आहे. आज 9वारी साडी, नंतर 17 लेंगा, धोतर हा पूर्वीचा पेहराव होता. पण आजच्या काळात आपण हा पेहराव नाही घालू शकत, कारण कोणाला ट्रेननी जायचंय, कोणाला बसनी जायचंय, कोणाला स्वतः गाडी चालवत जायचंय. तर या सगळ्या परिस्थितीत हा पेहराव घालून बाहेर पडणं तसंही त्रासदायकच आहे. पण म्हणून तो पेहराव आपण पूर्ण टाकून नाही दिला. आज कुठल्याही कार्यक्रमात आपण गेलो तर आजूबाजूला आपण बघितलं तर पारंपरिक वेशातच तुम्हाला जास्तीत जास्त तरुणाई दिसेल आणि त्यांना ते खूप आवडतं. 9वारी साडी घातलेली आहे, मुलं मस्त फेटा वगैरे घातलेले आहे. तर हे सगळं चित्र म्हणजे काय आहे तर जुन्यात पुन्हा आपण या नवीन पिढीने सगळं हे उचललेलं आहे. आज हे सगळं करताना आपले जे सण उत्सव आहेत ते सुद्धा तेवढ्याच आवडीने हे आता नवीन पिढी साजरी करते. संपूर्ण पारंपरिक वेश असतो, मस्तपैकी पालख्या नाचवल्या जातात, झेंडे मिरवले जातात, त्यानंतर खालूच्या तालावर लेझिम खेळले जातात. हे सगळं कशाचं द्योतक आहे तर तरुण पिढी आत्ताची सगळ्या आपल्या परंपरा पुढे नेते. आणि आपण बघितलं तर जी शोभायात्रा आहे ती सुद्धा तेवढ्याच उत्साहाने साजरी होते. गणेशोत्सव उत्साहाने साजरा होतो. आपला रामनवमीचा आजचा हा उत्सव सुद्धा बघा, आज तरुण पिढी सगळ्या विहिरीने सगळ्यात भाग घेत आहे. आणि या सगळ्यात जर छान म्हणाल तर मंगळागौर सुद्धा तेवढ्याच उत्साहाने साजरी केली जाते. जेव्हा जीन्स मधली ज्या मुली जीन्स घालतात कायम त्या 9वारी मस्तपैकी नेसून मंगळागौरीला येतात. तिथे वेगवेगळे खेळ खेळले जातात, फुगड्या खेळल्या जातात आणि खूप जसा जागरच केला जातो. हा जागरण झाल्यानंतर थोड्या वेळाने प्रत्येकीला आठवण येते की एवढ्या सगळ्या मंगळागौरीत आपण कुणी उखाणाच घेतला नाही.
उखाणा हे खरं तर आपली खूप परंपरा जुनी आहे, पण आजच्या मुलींना ते सुद्धा घ्यायला खूप आवडतं. मग प्रत्येक जण एकमेकीला आग्रह करते आणि मग ती एकेकाळी आदल्या दिवशी जरी जीन्स घालणारी असेल तरी दुसऱ्या दिवशी नऊवारी साडी नेसताना नवऱ्याचं नाव घ्यायचं. त्यामुळे प्रत्येक जण थोडंसं आडेवेडे येते, लाजते आणि एक छानसं नाव घ्यायला सुरुवात करते. झिणझिण जिन्यात बसले जिन्यात, खण चोळी अंगात, नेसले पैठणी, गेले मंदिरी, केली आरती, साखरेचा केला प्रसाद, प्रसादासारखं रूप, रूपासारखा जोडा, चंद्रभागेचा पांडुरंगाला वेडा. सख्या म्हणतात नाव घे पोरी, नाव कशाचं, हळदी कुंकवाचं, हळदी कुंकवाची सौभाग्याची पुडी आणि पद्मा आणि संतोषची सुखी राहू दे जोडी. खरं तर हे जर नाव असं घेतल्यानंतर त्या कोपऱ्यातल्या आजी असतात त्यांना त्यांचेच दिवस आठवतात. त्यांची नात असते ती त्यांच्यासोबत भजनाला येत असते. ती बाहेर पडल्यानंतर म्हणते, आजी सगळ्या बायकांचं भजन पाठ आहे, तुझं एकटीच पाठ नाही. आजी म्हणते, अगं असं कसं, माझं पण पाठ आहे. म्हणते, नाहीच मुळी, मी अगदी बारकाईने तुझ्याकडे बघत होते. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन. तिथं सीताराम शब्द आला की तू टाळी वाजवतेस. तू काय तो शब्द बोलत नव्हतीस, तुला तो शब्द आठवतच नव्हता. मी 2-3दा अगदी निरीक्षण करून बघितलं. नाट्याशी हुशार असते. आजी म्हणते, अगं तो शब्द म्हणजे तुझ्या आजोबांचं नाव आहे. एवढ्या सगळ्या बायकांच्यात मी ते नाव एकेरी कसं घेऊ, म्हणून मी आपली टाळी वाजवते. आता इथं खरं तर जीन्स मध्ये ती नाव घेणारी आणि इथं ही आजी, दोघी पण नवऱ्याचं नाव घेताना लाजतात. कारण जरी काळ बदलला असला तरी भावभावना त्याच आहेत. तशाच आपल्या जुन्या म्हणी पण आहेत. आता आपल्या म्हणी म्हणजे काय तर कमी शब्दात जास्तीत जास्त व्यावहारिक अर्थ. आता बघा तुम्ही, इथं बऱ्याच जणींची आता मुलं आपली मोठी झाली. आपण जर मुलांना काही थोडस उपदेशपर सांगायला लागलं तर मुलं म्हणतात, आई तुझं लेक्चर बंद कर, कारण त्यांना लेक्चर नको असतं. पण खरं म्हणाल तर आपले जुने म्हणी जे आहेत ना ते कमी शब्दात जास्त व्यावहारिक. याचं कारण काय तर समजा एखाद्या वडिलांना जाणवलं की हा मुलगा थोडासा जास्त खर्च करतोय, तर त्यांनी फक्त उपदेशपर एवढंच सांगावं, मी काय म्हणतोय बाकी मला काही घेणं देणं नाही, पण अंथरूण पाहून पाय पसरावे आणि लक्षात ठेव अति तिथे माती नको. पण हे सगळं मी तुला का सांगतोय कारण पुढच्याच ठेच मागचा शहाणा. ह्या सगळ्या आपल्या म्हणी ज्या जुन्या आहेत तरी पण त्या काळाप्रमाणे आपल्यासोबत चालल्या आहेत. कारण त्यातला मतितार्थ खूप चांगला आहे. हे जुनं आपण म्हणतो, पण ह्या जुन्याची जी किंमत आहे ती योग्य वेळी योग्य ठिकाणी आपण केली पाहिजे. आता एक मुलगा असतो, त्याला अडगळीत एक घड्याळ मिळतं. त्याला असं वाटतं की हे घड्याळ म्हणजे अडगळच आहे घरात. तो लगेच बाबांना दाखवतो, बाबा हे घड्याळ टाकून देऊ काय, अडगळीतच होतं. बाबा म्हणतात, एक काम कर, तू हे घड्याळ घेऊन भंगारवाल्याकडे जा आणि भंगारवाल्याने विचार त्याचे तू किती रुपये देशील. तो धावत येतो. तो बाबा भंगारवाला 20 रुपये द्यायला तयार झाला. बाबा म्हणतात, आता एक काम कर, हेच घड्याळ घेऊन तू घड्याळवाल्याकडे जा, तो त्याचे किती रुपये देतोय बघ. घड्याळवाला त्याचे 150 रुपये सांगतो. मुलगा अजून खुश होतो. तो धावत येतो. तो बाबा तो 150 रुपये द्यायला तयार झालाय. बाबा म्हणतात, आता अजून एकच काम कर, तू हे घड्याळ म्युझियम मध्ये घेऊन जा. तू म्युझियमवाल्याने विचार त्या घड्याळाचे किती रुपये देतील. मुलगा अक्षरशः उड्या मारत येतो. तो बाबा ते 5 लाख रुपये द्यायला तयार झाले. बाबा म्हणतात, 5 लाख, तुला कळलं, वस्तू तीच आहे, फक्त ती कुठल्या ठिकाणी गेली आणि कुणाच्या हातात गेली त्याप्रमाणे तिचं मूल्य ठरत गेलं. आपल्या जुन्या चालीरीती, म्हणी, परंपरा ह्या सुद्धा अशाच आहेत. योग्य वेळी योग्य ठिकाणी आपण त्या वापरल्या तर त्याचं मूल्य नक्कीच जास्त आहे. जसं आपण जुन्या गोष्टी बऱ्याचशा त्यामुळे आपण टाकून दिल्या किंवा आपण आउटडेटेड केल्या. आता एक साधं उदाहरण आपल्या सगळ्यांनाच आता अनुभव आलेला आहे. गेल्या 15-20 वर्षात आपण काय केलं, आपल्याकडची तांब्या पितळेची भांडी होती ती आपण मस्तपैकी पोत्यात बांधली आणि सरळ मोडीत नेऊन दिली, कारण आम्हाला ती नको होती. मग तेवढ्या 15-20 वर्षात पुन्हा काय झालं, आपल्या पोटाच्या वेगवेगळ्या तक्रारी सुरू झाल्या, शारीरिक व्याधी सुरू झाल्या. मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरने सांगितलं, तुम्ही एक काम करा, तुम्ही अन्न तांब्या पितळेच्या भांड्यात शिजवा, तुम्ही तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्या. झालं. मग पहिल्या आम्ही कमी वेगाने मोडीत द्यायला गेलेलो, पण दुप्पट वेगाने आम्ही परत त्या दुकानदारांकडे धावत गेलो
आणि तीच भांडी आम्ही परत जास्त दराने घेतली. त्यानंतर जास्त दराने घेतली. नंतर आम्ही काय केलं, आम्ही आमच्या आडवळीतले जे मोठे हंडा कळशी होते ते काढले आणि त्यांना आमच्या दिवाणखान्यात म्हणजे हॉलमध्ये शो साठी ठेवलं. येणाऱ्या जाणाऱ्या त्याचं कौतुक वाटत झालं, अरे वा तुमच्याकडे मोठे हंडे आहेत, ही आमची संपत्ती आम्ही एकेकाची जुनी आहे म्हणून झाकून ठेवलेली. नंतर काय होतं, कोणतरी पाहुणे येतं, आपण मस्तपैकी त्यांना जुन्या तांब्यात पाणी देतो प्यायला. पाहुणे एकदम खुश होतात, म्हणतात अरे वा एकदम अँटिक भांडं काढतात. मग आम्ही थोडंसं हसतो आणि म्हणतो हो हो आजोबांच्या काळातलं आठवून ठेवलं होतं, आत्ता बाहेर काढलं. हे सगळं जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा ते फोटोतले आजोबा नक्कीच मिश्किल हसत असतील, काय रे आम्ही काय वेडे होतो काय एवढे वर्ष ही भांडी वापरली ती. तर असं या जुन्याचं आपल्याला कुठंतरी मोल कळलं पाहिजे. एक छोटीशीच गोष्ट सांगते, 4 देशाचे 4 नागरिक एकत्र येतात, असे डायनिंग टेबलवर मस्त जेवतात. जो अमेरिकन असतो तो म्हणतो आमच्याकडे आम्ही काय करतो, आम्ही सिरॅमिकच्या नक्षीदार डिश मध्ये जेवतो. दुसरा म्हणतो आम्ही सिल्वर प्लेटेड डिश मध्ये जेवतो, कारण तो अरब असतो श्रीमंत देशातला. तिसरा म्हणतो आम्ही स्टीलच्या ताटात जेवतो. हे सगळं ऐकताना चौथा जो असतो तो भारतीय असतो आणि त्यातून सुद्धा कोकणी असतो. तो काय करतो, तो म्हणतो अरे तुम्ही सगळे जेवता ती ताटं तुम्ही दुसऱ्या दिवशी परत वापरता, आम्ही तसं नाही करत. आम्ही रोज ताजं ताट काढतो आणि त्या ताटावर निसर्गाने सुंदर नक्षी केलेली आहे. रोज नवीन ताट निसर्गाची नक्षी केलेली. शिवाय आयुर्वेदाने सुद्धा सांगितले की ह्या ताटात जेवणं आरोग्याला हितकारक आहे आणि आमच्या कोकणात ह्या ताटाला केळीचं पान म्हणतात. आणि अशा रीतीने त्यांना ते वेगळे पण दाखवलेले आहे. आज आपण बघितलं ना तर मुंबई पुण्याच्या कुठल्याही हॉटेलमध्ये गेलं तर मेन्यू कार्ड मध्ये एक स्पेशल दिलेलं असतं, आमच्याकडे केळीच्या पानात जेवण्याचा आनंद घ्या, चुलीवरचं जेवण मिळेल, उकडीचे मोदक मिळतील, पातोळ्या मिळतील, अळूवड्या मिळतील. खरं तर हे सगळं काय आहे, सगळ्या जुन्या गोष्टी आहेत ह्या. पण आत्ताच्या पिढीला ह्या सगळ्यांचं आवड आहे म्हणा, आकर्षण आहे म्हणा, किंवा त्या पिढीला असं वाटतं हे सगळं आपण पुन्हा पुन्हा खाल्ला पाहिजे, आपण त्याचा आनंद घेतला पाहिजे. आपल्या आजी आजोबांनी केलेले हे पदार्थ असतील, त्यावेळी आईकडून आपल्याला कळलं असेल, आजीकडून कळलं असेल, त्या सगळ्या पदार्थांचा आपण आनंद घेतला पाहिजे. नंतर काय झालं, थोडंसं मधल्या काळात, आता पूर्वी बघा आपण सुट्टीत कायम 8-10 दिवस कोण माहेरी जाते, कोण मामाकडे, मावशीकडे, आत्याकडे, असं सगळं गोतावळा एकमेकांकडे फिरत असायचो. पण आता काय झालं, आता ना मावशीला वेळ, ना आत्याला वेळ, ना मामाला वेळ, आणि भाच्याला तर त्याच्याहूनही वेळ नाही. मग त्याला पर्याय काय आला, तर या तरुण पिढीने तर बघा सगळेजण म्हणतात की नाती दुरावली, पण खरं तसं नाही झालं. मधल्या काळात दुरावलेली नाती पुन्हा आता मोबाईल आला, व्हॉट्सअप आला, वेगवेगळे प्रत्येकीचे ग्रुप तयार झाले. बहिणींचा ग्रुप झाला, एका कुटुंबाचा ग्रुप तयार झाला, मित्रमैत्रिणींचा ग्रुप तयार झाला, आणि या ग्रुपद्वारे आपण सगळे पुन्हा एकत्र आलो. आणि मग तरुणाईच्या डोक्यात एक छान संकल्पना आली की वेळ कुणालाच नाही ना, मग एक छान आपण वेळ काढूया, आपण गेट टुगेदर करूया. आणि मग या गेट टुगेदरची संकल्पना अशी असते की 4 दिवस सगळे एकत्र येतात. अगदी प्रत्येकजण पैसे देऊन तिथं राहतो, पण सगळेजण आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी बोलतात. तरुण पिढी करून नवीन त्यांचे काय धंदा उद्योग चालले ते ऐकायला मिळतं. या सगळ्यात काय होतं की पुन्हा आपण जो आपला हरवलेला जुना आनंद आहे तो नक्कीच घेतो, कारण आता वेळ नाहीये. वेळ नाही म्हटल्यानंतर त्या गोष्टीसाठी अडून बसण्यापेक्षा किंवा आमच्याकडे वेळ नाही म्हणून दुःखी होण्यापेक्षा जर त्यातून काहीतरी छान मार्ग काढला तर आपण सुखी होऊ. या तरुणाईचा ह्या गेट टुगेदरला आज माझ्या मते सगळ्या आजी आजोबांना सुद्धा हे पडतं की अरे वा छान आहे, चला अगदीच तुम्ही भेटत नव्हतात ना, त्यापेक्षा छान तुम्ही भेटताय. आणि हे भेटणं आहे ना, हे नुसतंच नसतं. तुम्हाला असं आठवतं की कधी आपण गेट टुगेदरला गेलोय आणि असे छानशा हॉटेलमध्ये राहिलोय? असं होत नाही बघा. प्रत्येक जण काय ठरवतो, हे मस्तपैकी कौलारू घर पाहिजे, हा समुद्र किनारे असेल ना तर अजून छान, आणि पारंपरिक जेवण पाहिजे. म्हणजे नक्की काय होतं की आपण पुन्हा परत सगळ्या जुन्या गोष्टींकडे वळतोय. आज पुण्या मुंबईत छानशी त्यांची घरं आहेत, बंगले आहेत, फ्लॅट आहेत मोठमोठे. त्या प्रत्येकाला असं वाटतं की माझं गावाला एखादं घर पाहिजे, आणि ज्यांचं गावाला घर नाही मी त्यांनी विकून टाकले. त्यांना असं वाटतं की निदान माझं एखादं फार्म हाऊस हवं. आता खरं म्हणाल ना तर फार्म हाऊस ही काय संकल्पना आहे, तर छान कौलारू घर,
त्याच्या आजूबाजूला मोकळी जागा, सारवलेलं अंगण, मागं मस्त आंब्या फणसाची झाडं. तर पूर्वीची घरं तर सगळी हीच होती. आणि आज पुन्हा नव्या पिढीला ही घरं आपली आहेत असं का वाटतं? तर त्याच्या मागचं एकच खरं छान असं कारण आहे की जमिनीपासून सुरू झालेला प्रवास पुन्हा जमिनीपासून जमिनीकडे येतोय. आणि आपल्या सगळ्यांना खरंच कौतुक वाटलं पाहिजे की माझ्या मुलाला वाटतं की माझं फार्म हाऊस असावं, म्हणजे त्याला ह्या जमिनीची ओढ आहे. ह्या जमिनीच्या जे माझे आजोबा वगैरे राहिले त्या कौलारू घरात, त्यातलं राहणं मला निदान थोडे दिवस का होईना पण अनुभव घेऊ दे. ही सगळी चर्चा जेव्हा चाललेली असते तेव्हा आजी आणि नातीचं सुद्धा एक वेगळं नातेसंबंध असतात. तर एक नात आहे ना ती आपल्या आजीला विचारते, आजी तू 5 पिढ्या बघितल्यास, या 5 पिढ्यांमध्ये तुला सगळ्यात जास्त कुठली पिढी आवडली ग? आता आजी आहे ती तशी वयाने आजी आहे पण थोडीशी आधुनिक काळातली, अगदीच काय जुन्या काळातली नाही. ती म्हणते, हे बघ मी बघितलेली पहिली पिढी म्हणजे माझी आजी. माझ्या आजीची पिढी त्याचा एकच फक्त रंग होता, तो रंग म्हणजे घरकाम, घरातल्या माणसांची सेवा आणि घरात आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य. या इथेच माझ्या आजीची पिढी संपली. त्यानंतर आली माझ्या आईची पिढी. आता माझ्या आईची पिढी म्हणजे काय, त्याला थोडासा शिक्षणाचा रंग आला. त्यानंतर विणकाम आलं, भरतकाम आलं, वेगवेगळे खेळ आले. निदान मुली ते खेळ खेळायला बाहेर पडू लागल्या. त्यानंतर तिसरी पिढी आली, ती माझी आली. उच्च शिक्षण घेतलेली ही पिढी, पण फक्त उच्च शिक्षण घेतलं, सगळीच दारं या पिढीला खुली नव्हती. त्यानंतर आली तुझ्या आईची पिढी, जी थोडीशी टेक्नॉलॉजीवरती आली पिढी. या पिढीला काय केलं, टेक्नॉलॉजी मिळाल्यामुळं जागतिकीकरणाचे सगळे दरवाजे यांना खुले झाले. आणि तुम्ही बघा तर मधल्या पिढीत परदेशात जाण्याचं खूप मोठं वेळ आला. त्यानंतर काय झालं, आणि त्यानंतरची पिढी आहे ती तुझी पिढी आहे. आता सगळ्यांनी बरोबर ऐकणार की ह्या मुलीची पिढी ह्या आजीला काय आवडली, तर ती आजी म्हणते हे सगळे जे मागच्या पिढीचे रंग आहेत ते रंग घेऊन तुझी पिढी आहे. आणि तुझ्या पिढीत तुम्ही आत्ताच्या ह्या मुलांनी एक नवा रंग त्यात मिसळला, आणि तो रंग म्हणजे आत्मविश्वास होता, जो आमच्या सगळ्या मागच्या पिढीत आत्मविश्वास नव्हता. आम्ही हुशार होतो, आमच्याकडे सगळ्या कला होत्या, पण आता तुमच्या पिढीचा जो आत्मविश्वास आहे तो बघायला तो रंग सगळ्यात छान वाटतो. आणि तुमच्या पिढीने टेक्नॉलॉजी आहे ना ती पूर्ण स्वतः हस्तगत केलेली आहे. त्यानंतर तुम्ही ग्रहांना पूर्ण आपल्या ताबूत ठेवलेलं आहे. सगळं जग तुमच्यासाठी खुलं आहे. पण माझ्या पिढीला जास्त कौतुक का वाटतं की हे सगळं करत असताना सुद्धा 9वारी साडी नेसून, मस्तपैकी हातभर बांगड्या घालून, फेटा बांधून, गाडीवर बसून तुमची पिढी आपले सण उत्सव साजरे करते. सगळ्या जुन्या गोष्टी घेऊन पुढे निघालेली ही पिढी आहे. आणि म्हणून माझ्या आजीच्या घर आणि संस्कार याच्यामध्ये जी माझी पिढी अडकलेली आजीची, तुमच्या पिढीने ते सगळं घेतलं, पण ते सगळं घेताना सुद्धा तुम्ही तुमचं जे मोकळं आकाश आहे त्यामध्ये ह्या सगळ्या जुन्या घर संस्काराच्या गोष्टी घेऊन तुम्ही भरारी मारताय. आणि म्हणून आजच्या माझ्या आजीला खरंच कौतुक वाटतंय की माझ्या नातवंडांकडे माझ्या पिढीचे सगळे सांस्कृतिक गुण आहेत, त्यांना ती ओढ आहे. आणि म्हणून मला तुझी ही पिढी सगळ्यात जास्त आवडते. हे सगळं ऐकल्यानंतर आजी नातीला फक्त एक मनात थोडंसं आतून बोलते की सगळं हे तुला मी सांगितलं, पण खरं सांगू तुमच्या पिढीची जी फॅशन आहे ना ती आमच्या पिढीची गरज होती. तर त्या नातीला प्रश्न पडतो आजीला नक्की काय म्हणायचं आहे, तर ती म्हणते आमच्या पिढीची जी गरज ती तुमच्या पिढीची फॅशन होती. एक छोटीशी तुला भावनिक गोष्ट सांगते. एक असा कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमात शैलाताई म्हणजे अगदी तळ कोकणातल्या एका खेडेगावातून आलेले असतात की त्यांचं बाहेरच्या जगाशी संपर्क फार कमी आहे. त्या कार्यक्रमाला आल्या तिथं बसल्या, तेवढ्यात तिकडून त्यांची मुलगी येते, ती 2 आपल्या मुलांसह येते. मुलं लगेच आजी म्हणून आजीला एकदम प्रेमाने मिठी मारतात, सगळं विचारपूस होतो. त्यानंतर कार्यक्रम होतो, मग मुलगी जरा आईजवळ थोड्याशा मनातल्या गप्पा मारायला येते. तिथे आल्यानंतर त्या सहज म्हणतात काय स्नेहा कसं चाललंय.
तर ती सहज म्हणते सगळं छान चाललंय आई. आई म्हणते नाही, काही गोष्टी फोनवर नाही कळत, त्या प्रत्यक्ष भेटल्यावरच कळतात. ती म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? अगं गेले 2 वर्ष लॉकडाऊनमध्ये सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती घसरली आणि मध्यंतरी यांच्याकडून कळलं की जावई बापू सुद्धा शेअर मार्केटमध्ये बरेच नुकसानी केली. पण मग आई त्याचा याच्याशी काय संबंध? पण तिला पण कळत नाही आई असं का आडून आडून बोलते. तर ती म्हणते अगं आता हे चिंटूचे कपडे बघ, त्याची पॅन्ट पूर्ण दोरे निघालेली, छोटासच ठिगळ लागलेली, आणि सोनूचा फ्रॉक कप्प्या कप्प्याने तयार केलेला, थोडासा इथं बघलेला, फाटलेला, आणि तुझ्या अंगावर एकही सोन्याचं दागिना नाही, सगळे खोटे दागिने. अगं आई आहे मी तुझी, हे सगळं बघून मला का परिस्थितीची जाणीव होत नाही? स्नेहा खूप हसते, म्हणते अगं आई तू समजतेस ना, तसं काही नाही. अगं हे मुलांचे कपडे म्हणजे आजची फॅशन आहे. आई बघतच बसते, म्हणते जर हे कपडे मुलांना आता घेतलेत ना, ते आपल्या नेहमीच्या कपड्यापेक्षा जास्त दराने घ्यावे लागतात, आणि हे कपडे मुलांना घेतले नाही तर मुलं म्हणतात आई तू ना एकदम काकूबाईच आहेस, बाकीचे मग कसे फॅशन करतात. म्हणजे नाईलाजाने का होईना पण मुलांना हे कपडे घ्यावे लागतात. आणि माझ्या अंगावरचे दागिन्यांचं म्हणशील तर आई अगं सोन्याचे दागिने आता बाहेर घेऊन जायला एक प्रकारची रिस्क आहे, म्हणून हे दागिने घालायचे नाही पण विकत घ्यायचे आणि बँकेच्या लॉकरला नेऊन ठेवायचे, शिवाय परत बँकेने जास्तीचे पैसे पण द्यायचे. आणि हे असे दागिने घातले ना की हाय प्रोफाईल झाल्यासारखं वाटतं, मैत्रिणींना पण आपण आधुनिक असल्यासारखं वाटतं आणि एक वेगळा फील येतो. हे सगळं ऐकल्यानंतर एकदम चळ कोकणातल्या त्या आजी असतात, त्या हे सगळं ऐकतच बसतात की काय आहे ही फॅशन, बापरे. मग त्या 50 वर्ष मागे जातात, त्यांना त्यांचं बालपण आठवतं की बालपणी त्यांच्या आईने मुलांच्या शिक्षणासाठी सगळे अंगावरचे दागिने घेतलेले असतात. अंगावर एकही सोन्याचा दागिना नाही, कारण मुलांचं शिक्षण चालू आहे, त्यावेळी तशीच परिस्थिती असते. आणि नेमकं मामाकडचं आमंत्रण येतं कार्यक्रमाचं. आता जर माहेरी कार्यक्रमाला जावं तर अंगावर एकतरी सोन्याचा दागिना असावा, दागिना नसेल तर आपल्या नवऱ्याला नाही म्हटलं तरी टोमणे ऐकावे लागतील, आजूबाजूला 4-5 बायका घालून पाडून बोलतील, आणि मग हा कमीपणा नको म्हणून आई ऐन वेळी आजारीपणाचं खोटं कारण सांगते आणि माहेरी कार्यक्रमाला जाण्याचं टाळते, कारण अंगावर सोन्याचा दागिना नाही. दादाच्या बाबतीत पण तसंच होतं. दादाची पॅन्ट फाटलेली असते, पण तशी पॅन्ट घालून शाळेत गेलं तर मुलं चिडवणार, त्यामुळे दादाला शाळेत जायचं नसतं. 2 दिवस आईचा मार